अगर मला न्याय नाही मिळाला तर मी 5 लिटरची कॅन पेट्रोल टाकून मी स्वतःला खतम करणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एक आदिवासी महिला आहे आणि त्या आदिवासी महिलेच्या जागेवर अतिक्रमण करून गैर आदिवासी व्यक्तीने तिथे अतिक्रमण केलेलं आहे। आपल्या सोबत आदिवासी महिला जी पीडित आहे ती पीडित महिला काय त्यांची मागणी आहे त्या मागणीविषयी पीडित महिला काय म्हणणार आहे ते आपण जाणून घ्या। कुठून काय नाव तुमचं? माझं नाव अर्चना भाऊजी मडावी आहे। मी आष्टी मारखंडा तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली इथून आलेली आहे। मी माझी जमीन एका गैर आदिवासीने कब्जा करून ठेवली आहे 92 पासून। 2002 मध्ये आम्हाला सरकारने पुन्हा वापस केला आदिवासीची जमीन आदिवासीला परत देण्यात यावं म्हणून, तरी पण तो संस्थेवाल्याने नाही का कब्जा करून ठेवल्यामुळे नाही का आम्हाला तिथं उभा सुद्धा होऊ देत नाही। पुन्हा आम्ही त्या जागेचा टॅक्स शाळेत जो त्याची शाळा आहे तिथे महात्मा ज्योतिबा फुले आष्टीला ते कब्जा करून ठेवला आहे, तिथं आम्हाला सुद्धा उभा सुद्धा होऊ देत नाही। त्याचा टॅक्सचा आम्ही 7/12 असून सुद्धा आम्हाला कोणताही न्याय देत नाही आहे। आम्ही तहसीलदार कलेक्टर SDO सगळ्यांकडे निवेदन दिलं पण त्याचा काही आम्हाला अजूनपर्यंत काही आमची मागणी पूर्ण केली नाही। पोलीस स्टेशनला आम्ही तिथं अर्ज केलं होतं का आम्हाला उपोषणला तिथं बसण्यासाठी आम्हाला तुमचं प्रोटेक्शन हवा, तर पोलीसवाल्यानं आम्हाला तिथं का तुम्ही तारीख समोर घ्या असं म्हणून आम्हाला तिथून पण कॅन्सल केला। आतापर्यंत आम्ही ज्याच्याकडे आम्ही आपल्या आदिवासीच्या जमिनी आहे त्या आदिवासीला परत देण्यात यावं म्हणून असं हे केलं आहे, पण अजूनपर्यंत ज्याच्या जमिनी त्याला कधी परत केलेले लोक नाही आहे। तर मी इथं नागपूरला आली आहे। माझा देव भाऊ, अजित भाऊ, एकनाथ शिंदे भाऊ, लाडकी बहीण म्हणून मला याचा काहीतरी न्याय मिळावा म्हणून त्यांच्याकडे आली आहे। अगर मला न्याय नाही मिळाला तर मी 5 लिटरची कॅन पेट्रोल टाकून मी स्वतःला खतम करणार आहे। तुम्ही 1992 पासून हा जो तुमचा वडिलोपार्जितचा जो मुद्दा आहे जमिनीचा वाद जो आहे तुम्ही तेव्हापासून तर आजपर्यंत 2025 पर्यंत तुम्ही जो टॅक्स आहे त्या जमिनीचा भरत होते का? म्हणजे तो कब्जा केला होता 92 पासून तर 2098 पर्यंत कब्जा त्याच्याच कब्जामध्ये होता। 98, 99 आणि 2000 तो बिल्डिंग चालू केला तिथे, त्याच्यानंतर टॅक्स चालू झाला होता। झाल्यानंतर मग तो आपला नाव चढवला होता त्या जमिनीवरती तो मामेडन असल्यामुळे नाही का ते त्याचं नाव कटून पुन्हा आदिवासीचे नाव चालले, माझ्या बाबाचे, मोठ्या वडिलांचे, काकाचे, सर्व जे आत्या आहेत त्यांचे नाव चालले त्याच्यावरती चढून सुद्धा जे SDO कलेक्टर या सरकारच्या आदेशानुसार ते जमीन आम्हाला परत आली, पण आमच्या कब्जामध्ये आतापर्यंत तो दिला नाही। तुमच्याजवळ एवढे सगळे वडिलोपार्जित सगळे डॉक्युमेंट्स असल्यानंतर कसं काय म्हणजे या संबंधित विभाग असो किंवा जे तुमचे आमदार आहे स्थानिक आमदार त्यांना तुम्ही माहिती दिली? सगळ्यांना माहिती दिली पण तो माणूस पैसेवाला असल्यामुळे नाही का तो आम्हाला उभा व्हायचं पण नाही ना, आम्हाला न्याय भेटतच नाही। कोर्टामध्ये जाणार का तुम्ही? कोर्टामध्ये पण गेला तरी पण तो नाही का पैसे देऊन आम्हाला आमच्या ज्या वकिलाला जो जिंकायचा प्रयत्न करेल ना त्याला 10-20 लाख रुपये देऊन ना तो आपल्या कब्जामध्ये करणार। आम्ही गरीब लोक कुठपर्यंत कोर्टाचा न्याय मागायचा का करायचा? आतापर्यंत मी इतक्या वर्ष झाले, माझ्या बाबा मरण पाहून 5 वर्ष झाले, जेव्हापासून आमच्या बाबाचं नाव कटून आमच्या 7/12 नाव चढले आहे तेव्हापासून मी हे सगळ्या गोष्टी करत आहे, पण मला आतापर्यंत न्याय मिळाला नाहीये।